राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा यापूर्वी अनेकदा झाली. पण यावेळी चर्चेचं कारण वेगळं आहे. कारण आता हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही, तर थेट दिल्लीच्या सत्तेच्या गणिताशी जोडला जात आहे. चर्चा अशी आहे की भाजपाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावं आणि एनडीएमध्ये यावं, असा एक फॉर्म्युला पुढे ठेवलाय. एवढंच नाही तर त्यासाठी 2 केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफरही दिल्याची चर्चा आहे. पण भाजपाला अचानक अशी गरज का भासली? राष्ट्रवादीचे दोन्ही गट खरंच एकत्र येऊ शकतात का? आणि या सगळ्या राजकीय घडामोडींमागे नेमकं काय गणित आहे? आजच्या व्हिडिओत आपण हाच संपूर्ण विषय शांतपणे आणि सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी मिलिंद आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष गेली 2 दशकं सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला आहे. पण 2023 मध्ये अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे 2 गट निर्माण झाले. एका बाजूला शरद पवार यांचं नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांचं नेतृत्व. त्यानंतर अनेकांनी हा पक्ष पुन्हा एकत्र येईल का हा प्रश्न विचारला. पण काळ पुढे गेला आणि दोन्ही गटांनी आपापली राजकीय वाढ धरली. त्यामुळे विलिनीकरणाची चर्चा जवळपास थांबली होती. मात्र आता पुन्हा एकदा अशा चर्चेला जोर आला आहे. यामागचं कारण म्हणजे समोर आलेलं एक वृत्त. त्यानुसार भाजपाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुन्हा एकत्र यावं आणि त्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी व्हावी असा पर्याय पुढे ठेवल्याची चर्चा आहे. ही अधिकृत घोषणा नाही, मात्र विश्वसनीय सूत्रांच्या हवाल्याने अशी माहिती समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता प्रश्न पडतो की भाजपाला याची गरज का भासावी? महाराष्ट्रात आधीच भाजपासोबत अजित पवारांचा गट सत्तेत आहे. मग शरद पवारांच्या गटालाही सोबत घेण्याची गरज काय? याचं उत्तर दिल्लीच्या राजकारणात दडलं आहे. केंद्र सरकारसमोर काही महत्त्वाची विधेयकं आहेत. विशेषतः महिला आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन सारखे विषय आणि भविष्यातील काही घटना दुरुस्ती अशा विधेयकांसाठी संसदेत 2/3 बहुमत आवश्यक असतं. साधं बहुमत पुरेसं नसतं. त्यामुळे प्रत्येक खासदाराचं महत्त्व वाढतं. अशा वेळी जर विरोधी पक्षातील काही पक्ष किंवा खासदार सत्ताधारी आघाडीकडे आले तर सरकारचं संख्याबळ वाढू शकतं. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकत्र आणण्याचा पर्याय पुढे आल्याची चर्चा आहे. कारण दोन्ही गट स्वतंत्रपणे राहिले तर त्यांची ताकद विभागली जाते. पण ते एकत्र आले तर महाराष्ट्रात एक मजबूत प्रादेशिक पक्ष म्हणून त्यांची ओळख आणि एनडीएलाही त्याचा फायदा होऊ शकतो. आता संसदेचं गणित पाहिलं तर चित्र आणखी स्पष्ट होतं. घटना दुरुस्तीसाठी आवश्यक असणारं 2/3 बहुमत मिळवणं हे कोणत्याही सरकारसाठी मोठं आव्हान असतं. अलीकडील विशेष अधिवेशनात सरकारला अपेक्षित संख्याबळ मिळालं नव्हतं. त्यावेळी 528 खासदारांनी मतदान केले होते, तर 2/3 बहुमतांसाठी 352 मतांची आवश्यकता होती. मात्र सरकारला केवळ 298 खासदारांची मते मिळाली, तर विरोधात 230 मते पडली. सध्या लोकसभेची एकूण सदस्य संख्या 540 आहे. यापैकी 3 जागा रिक्त आहेत, तर 2 खासदार तुरुंगात असल्यामुळे ते मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे घटना दुरुस्तीचं कोणतंही विधेयक मंजूर करण्यासाठी लागणारं 2/3 बहुमत सध्या 360 मतांचं ठरतं. म्हणजे सरकारकडे साधं बहुमत असणं पुरेसं नाही. संविधानात बदल करायचा असेल तर त्यासाठी आणखी मोठं संख्याबळ आवश्यक असतं. आता एनडीएच्या आकड्यांकडे पाहूया. लोकसभा निवडणुकीनंतर एनडीएकडे 293 खासदार होते. पण त्यानंतर विविध राजकीय घडामोडी घडल्या. तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही खासदार सत्ताधारी बाजूला गेल्यानंतर एनडीएचं संख्याबळ वाढून 319 पर्यंत पोहोचल्याचं चित्र आहे. म्हणजे सुरुवातीपेक्षा सरकार अधिक मजबूत झालं आहे. मात्र इथेच भाजपचं खरं गणित सुरू होतं. जर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचाही गट एनडीएमध्ये सहभागी झाला तर हे संख्याबळ 327 पर्यंत जाऊ शकतं. अर्थात हा आकडा सरकारला आणखी मजबूत करेल. पण तरीसुद्धा घटना दुरुस्तीसाठी लागणाऱ्या 360 या जादुई आकड्यापासून एनडीए अजूनही 33 खासदारांनी दूर राहणार आहे. त्यामुळे शरद पवार गट एनडीएमध्ये सहभागी होणं तितकंच महत्त्वाचं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या चर्चेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस भाजपात विलीन व्हावी अशी अट ठेवल्याचं कुठेही सांगितलेलं नाही. उलट राष्ट्रवादीने स्वतंत्र पक्ष म्हणूनच एनडीएमध्ये राहावं अशी भूमिका असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं जात आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण गेल्या काही वर्षात अनेक प्रादेशिक पक्षांना आपलं स्वातंत्र्य अस्तित्व टिकवायचं आहे. भाजपालाही हे आता लक्षात आलं आहे की प्रत्येक मित्रपक्ष भाजपात विलीन झाला तर स्थानिक पातळीवर त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि ब्राह्मणेतर समाज राष्ट्रवादीचा अजूनही काही प्रमाणात प्रभावी जाळा आहे. भाजपाला जर या सामाजिक समीकरणात आणखी बळ मिळवायचं असेल तर राष्ट्रवादी स्वातंत्र्य राहून एनडीएमध्ये असणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे हा केवळ पक्षांचा नाही तर सामाजिक समीकरणांचाही राजकीय विचार असल्याचं दिसतं. पण इथेच खरी अडचण सुरू होते, कारण पक्ष एकत्र आणणं ही फक्त घोषणा करण्याची गोष्ट नाही. त्यासाठी नेतृत्व, सत्ता वाटप आणि भविष्यातील अधिकार या सगळ्यांवर सहमती लागावी लागते. आणि इथेच अनेक प्रश्न निर्माण होतात. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही गट एकत्र आले तर केंद्रीय मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्रिपद देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. एक मंत्रिपद सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली गटाला आणि दुसरा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली गटाला. वरवर पाहिलं तर हा समतोल वाटतो, पण राजकारणात फक्त मंत्रिपद पुरेसे नसतं. कारण राष्ट्रवादीमध्ये नेतृत्वाचा प्रश्न सर्वात मोठा आहे. पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद कोणाकडे राहणार? महाराष्ट्रात पक्षाचं नेतृत्व कोण करणार? निवडणुकांमध्ये उमेदवार कोण ठरवणार? हे प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत. या संदर्भात पार्थ पवार यांच्या भूमिकेची चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्ष एकत्र आल्यास सुनेत्रा पवार यांच्याकडे महाराष्ट्राचं अर्थ खाते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी असावी, अशी चर्चा व्यक्त झाल्याचं सांगितलं जात आहे. जर अशी मागणी प्रत्यक्षात झाली तर ती शरद पवारांच्या गटासाठी स्वीकारणं सोपं नसेल. कारण शरद पवार यांनी उभा केलेला पक्ष आणि त्यांची राजकीय परंपरा यामध्ये नेतृत्वाचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे केवळ 2 मंत्रिपद देऊन हा प्रश्न सुटेल असं म्हणणं कठीण आहे. दुसरीकडे अजित पवार गटातील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांसारखे वरिष्ठ नेतेही पक्षाला सत्तेत योग्य वाटा मिळावा अशी भूमिका घेत असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच वाटाघाटी फक्त दिल्लीतल्या मंत्रिपदापुरत्या मर्यादित राहणार नाहीत. यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते, हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, हा थेट दिल्लीच्या राजकारणाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक हालचाल आता राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने पाहिली जात आहे. तितकंच महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कार्यकर्ते आणि नेते हा निर्णय कितपत स्वीकारतील. गेल्या काही वर्षात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गंभीर आरोप झाले, निवडणुका स्वतंत्र लढवल्या, वेगवेगळे राजकीय निर्णय घेतले. अशा परिस्थितीत पुन्हा एकाच पक्षात येणं राजकीयदृष्ट्या जितकं कठीण आहे तितकंच भावनिकदृष्ट्याही आव्हानात्मक आहे. शरद पवारांच्या गटासाठी हा निर्णय त्यांच्या पारंपरिक मतदारांना समजावून सांगणं सोपं नसेल, तर अजित पवारांच्या गटासाठी स्वतःचं आतापर्यंतचं राजकीय समर्थन टिकवणं तितकंच महत्त्वाचं असेल. त्यामुळे केवळ दिल्लीत चर्चा झाली म्हणून लगेच विलिनीकरण होईल असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, तर कायमस्वरूपीही हितसंबंध असतात असं म्हटलं जातं. आज समोर आलेली ही चर्चा त्याचाच भाग आहे. प्रत्येक पक्ष आपल्या भविष्यातील राजकीय फायद्याचा विचार करत असतो. भाजपाचं लक्ष संसदेतील संख्याबळ वाढवणं असेल तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर स्वतःचं राजकीय अस्तित्व, नेतृत्व आणि भविष्यातील भूमिका टिकवण्याचं आव्हान असेल. सध्या या सगळ्या घडामोडी अधिकृत निर्णयाच्या पोहोचलेल्या नाहीत. अनेक चर्चा या सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहेत आणि अंतिम निर्णय अजून बाकी आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी हा पक्ष चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता खरोखरच दोन्ही गट एकत्र येऊन एनडीएमध्ये सहभागी होतील की ही चर्चा केवळ राजकीय दबाव यंत्राचा भाग ठरेल? आणि जर हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याचा परिणाम केवळ महाराष्ट्रावर नाही तर दिल्लीच्या सत्तेच्या गणितावरही दिसू शकतो. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.